वळी आपण भव्य 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा असा मॅच होतोय। टॉस जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय भव्य 11 या टीमला। कल्पेश भोईर यांचं आगमन झालंय। उत्कृष्ट समालोचक आणि पत्रकार आहेत पेशाने आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत। पहिला ही जोडी खास असायची संदीप गावंड सर आणि कल्पेश भोईर, तर त्यांना देखील मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया। पहिला स्टेजवर आपण येऊन आसन व्हायचंय। अर्थातच पत्रकार क्षेत्रामध्ये खूप चांगले आणि उंच भरारी ज्यांनी गाठलंय। समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम, चांगले निवेदक आहेत। वेलकम 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 कल्पेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या आणि तिथे विराजमान झाल्यानंतर विसाबा घेतल्यानंतर थेट आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा या। या मॅच कडे पहिलाच बॉल कोण काढला जातोय। मिड विकेट क्षेत्रामध्ये थ्रो येण्याआधी 2 धाव मिळतात बॅटरला। 2 धावांचे खातं उघडलंय बॅटर आर्यनने। 2 लेदरचे प्लेयर एस्टनच्या मागे लेदरचा प्लेयर आहे असा आवाज आलाय। व्हाईट अँड व्हाईट कोण आहेत? कल्पेश दादा आहेत आणि तुषार सोनवणे आमच्यापर्यंत चुकीची माहिती देतात। बाबा चांगल्या प्लेयरची माहिती द्या। मात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे त्यांना आणि प्रत्येक रविवारी ते सकाळी सकाळी जातात कुठेतरी तपास लागला की क्रिकेट खेळण्याकरता जातात। ओ शॉर्ट बॉल पुल 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 पॉवरफुल होळी धमाका षटकार। काय फटका खेळलाय। किंग फिशर फ्लाय इन द स्काय षटकार। एक बियर लागू झाले आणि आर्यन आता बियरचा मानकरी ठरलाय। कल्पेश घेत नाही, कल्पेश देतो, कुणाला देईल नंतर समजेल आपल्याला। आता आर्यन घेत नाही, आर्यन सुद्धा घेत नाही। मला वाटतं आपण दोघांनी घेतले की काय वेगळंच दृश्य पाहायला मिळते। 8 रन कालची नशा रात्रीची होती। नशा क्रिकेट का होण्याची। होळी चषक 2025 रुपेश आहे बॉलिंग ट्रॅकवर। ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल असेल। विशाल नाईक सरांचा व्हाईट बॉलचा इशारा। बघू शकता कांड्यावर मजुरी किती महाग आहे। वळायला कंटाळा आलाय पण कांड्यावर मजुरी आहे म्हणून टर्न मारावा लागेल। परंतु आय थिंक भारी गॉगल्स ते वापरतायत या मॅच करता, खास करून ह्याच मॅच करता। मला वाटतं इकडचाच गॉगल घेतलाय त्यांनी। 3 कुर्ते चोरीला गेले ते दृश्य अजून डोळ्यासमोर आहे। यावेळी आणखीन एक धुमधडाका बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने। वडापाची षटकार। हे बघू शकतायत किंग फिशर फ्लाय इन द स्काय। 6 धाबांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 15 वर। धूमधडाका होळी चषक 2025 सुरू आहे। ब्रिझर बॉईज प्रेशंट जोचंद्र गावची आवडती स्पर्धा होळी चषक 2025 रणसंग्राम स्वर्गीय नागेश काका पाटील क्रीडांगणावर सुरू आहे। आणि मनीष पात्रेने सांगितले की स्पर्धा फिरती राहील। गेल्या वर्षी अजिंक्य ग्राउंड, यंदा दत्ताली आणि पुढच्या याला चंद्रपाड्याच्या ग्राउंडवर। मोठा पटका खेळायचा होता, चेंडू ऑन साइडला आलाय। लॉंग ऑन स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक मात्रे फंबल होतात आणि त्याचा फायदा उचलताना आर्यनने 2 धाव पूर्ण केल्या। 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली। धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 17 आणखीन एक माहिती आली की पुढे तर मॅच चालू राहतील पण तो शेवटची मॅच असेल ती DY पाटील स्टेडियम वरती असेल ब्रिझर बॉईजची। 7 वाजता तुषार सोनवणे यांना इम्पॉर्टंट कॉल येत आहेत सध्या। जास्त कांड्यावर मजुरी त्यांच्या इथे। 1-2 आरामात नाहीतर रिक्षेवरती जायचं आपल्याला उद्याला। आज मला वाटते CNG बाटला खाली दिसला म्हणून कॅच सुटलाय। दगड्या होता। तुषार सोनवणे सांगतात 1-2 कोसळली गोन। दोन्ही खेळाडू जमिनीवर कोसळले होते। कल्पेश भोईर प्लीज आपणास विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या। व या मॅच कडे धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती म्हणजेच 18 धाबा। षटकातील आता शेवटचा बॉल असेल। ओ मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देईल का हा चेंडू, परंतु चांगला चेला थोडंच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विकेटचं पतन। पहिला धक्का
दर्पण 0 या धावसंख्येवर बाद. थँक्यू. मला वाटतं हार्दिकने याच सूचना दिल्या होत्या. नाही आता आऊट झाला दर्पण. साने गुरुजीमध्ये दिसला नाही दर्पण. जे खेळाडू आहेत आता गावकपला एक वेगळी टीम असते त्यांची, म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या टीममध्ये खेळताना दिसतो. काय म्हणाल? 18 धावा. 18 धावा, 1 गडी बाद. पसंतीचा टीम मध्ये खेळताना दिसत, परंतु व्यसन नसल्यामुळेच खराब फलंदाजी झाली असं वाटतं दर्पणची. बॉलिंग मार्कवरती कल्पेश म्हात्रे. परंतु या मॅच मध्ये काय विनीत पाटीलला उतरवलं जाईल का? सर्वाधिक नॉट आउट प्लेअर तो असतो, सर्व जास्त बॉल फेस करणारा. आणि दगड्याला मला वाटते फक्त टीम मध्ये घेतलाय. लाल बुट आल्यात मी त्यांनी. बघूया आता कशी बुट चमकतील. आर्यन जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 बिअरच्या बॉटल त्याच्या नावावर आहे. 5 बॉल मध्ये 17 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि विजय कांबळे यांचे असिस्टंट आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत. तुषार सोनावणे आता समालोचन क्षेत्रामधून थेट त्याने आता गरुड जप घेतलंय. व्हॉइस ऑफ स्कोरिंग करायला लागलेत. डुप्रिमो सुप्रीमो नंतर येतोय आमचे डुप्रिमो कॉमेंटेटर. चला आम्ही आहे, संदीप गावंड सर आहेत. कल्पेश याच्या पहिल्याच बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला. आणि साहिलचा बापूस आहे लल्ला. दूधवाला षटकार. थँक्यू. अल्ला षटकार येणार आहे थोड्या वेळात. 24 धावा. बघूया अल्ला की हल्ला आज क्लिअर होईल. पुन्हा एकदा मिनी विश्वनाथ जाधव तिथे आहे. कुणाल मडके सबसे हटके. 1 रन. शेवटची कॉपी असावी विश्वनाथ जाधव यांची. कुणाल मडके काही प्रतिक्रिया देत नाही सध्या. हसतात चिरप करतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल असतेच. कुणाल मडके शेवटची कॉपी. धावसंख्या धावपळकर आहे ती 25. पुढचा बॉल. नवीन आलेला बॅटर आणि चेंडूला हवेमध्ये खेळून काढलंय. कुणाल मडके इज देअर. आणि त्या ठिकाणी ते कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन झालंय. धक्का लागलाय दुसरा. 2 गडी बाद. धावसंख्या 25. काय गाणं लावलं जबरदस्त. पण तो कॅमेरामॅनला विनंती करेन की तो आई गावदेवी माता स्टँड आहे तिथे जरा फोकस करताय. बघा किती रिक्षा आहेत. आज जर काही आमचे कामाला जाणारे मित्र किंवा इतर जे आहेत इकडचे ग्रामस्थ त्यांना जर रिक्षा मिळाली नाही तर वाईट वाटून घेऊ नका, कारण की अर्धे रिक्षावाले आपले इथे एन्जॉय करतात मॅचला. नुकताच तुषार सोनवणे यांना कॉल आलेला की लांब लचक अशी लाईन लागली स्टेशनला. सर्व रिक्षावाले इथेच आलेत. आणि या टीम मध्ये देखील किती आहेत रिक्षा चालक मालक संघटना नाव पाहिजे होतं. 11. धावसंख्या धावपळकर आपण बघतायत. 2 गडी बाद. 25 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सर्वात जास्त श्रीमंत मी नायगाव मधले रिक्षावाले बघितलेत ज्यांच्याकडे आयफोन वगैरे सर्व आहे. बाकी रिक्षावाले मीरा भाईंदर कुठल्या परिसरामध्ये इतके श्रीमंत नाहीयेत. स्वागत आलाय आणि स्वागतने हिटमायर कडे चेंडू खेळलाय. काय कॅच घेतलाय विनीत होता, माफ करा. मला वाटतं सकाळी 5चा परिणाम आहे. नाही 4 डोळे लावल्याचा परिणाम आहे तो. परंतु विकेट. संदीप गावंड सर वज्रेश्वरीला ॲम्ब्युलन्स मध्ये नेमकं काय होतं खरं सांगा. सूरजला माहिती आहे. मग सूरजला विचारलं तर बोलला ते तू बोललास ते बरोबर आहे. नक्की काय सांगतो आम्ही पण होतो जोडीला. तर संदीप गावंड सर समाजसेवा नेहमी करत असतात. आमच्या व्यतिरिक्त कोणता कॉमेंटेटर नाही की त्यांची मजाक करू शकतो, नाहीतर ऑन द स्पॉट माईट टाकल्यात घालतात ते. चला आपण आता स्कोर बोर्ड सांगूया. 3 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झालेत. एकूण धावसंख्या आहे ती 25 धावा. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. गावदेवी स्पोर्ट्स
फाकीपाडा विरुद्ध भव्य 11 असा हा मॅच सुरू आहे. कॅप्टन विशाल यांच्या सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया होत्या. तोडगे विषयी काय बोलाल? तोडगे विषयी चांगले आहेत. मॅचला येत नाही. चला आपण वळूया, पुन्हा एकदा चर्चा आपण करूया. नो कॉमेंट्स प्लीज. ओहो, चांगला बॉल होता यावेळेला. फ्लाइट जास्त दिली होती परंतु उसळी घेऊन यष्टीरक्षक हट्टाकट्टा मजबूत बाद्याचा ऋतिक रायडे यांच्या हातामध्ये चेंडू गेला. काय खेळाडू वृत्ती दाखवली की काय बॅटरनी? नाही, अंपायर कडे दिलंय, त्यांना पण लागेल नंतर म्हणून अगोदरच देऊन ठेवले. पुढचा टॉस. 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 25 धावा. चांगला रोखले या षटकामध्ये कल्पेश म्हात्रे या गोलंदाजाने. त्याचा शेवटचा बॉल विशाल करता. विशाल सुद्धा बीट होत आहे. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या 25. बॅटिंग करत असताना भव्य 11 जुचंद्र टीम. साने गुरुजीबी आणि फॉलो गँग टॉसला या. फॉलो गँग आणि साने गुरुजीबी टॉसला. थँक्यू. ब्रास बँडवाले पण आलेत आमचे. वेलकम ब्रास बँडवाले. त्या ठिकाणी थांबलेत. कॅटरेसवाले आहेत की ब्रास बँडवाले आहेत? कॅटरेसवाले आहेत मला वाटते. आई एकविरा माता स्टँडमध्ये कॅटरेसवाले आहेत. टायवेट स्टेजवर बोलवले, तुम्हाला यायचं आहे? कॅटरेसवाले इकडे या स्टेजवर. कॉलेजचे आहेत का? कॉलेजवाले आहेत. माफ करा, आमच्यापर्यंत तुषार सोनवणे यांनी चुकीची माहिती दिली की कॅटरेसवाले आलेत. कारण की जेवणाची व्यवस्था आहे तिथे, तर होऊ शकतं. दरवर्षी असतात, आहेत असं वाटलं की कॅटरेसवाले आहेत, परंतु नंतर समजलं की आपलेच लांबच्या स्कूलचे आहेत. जाऊ द्या. 25 रन बॉलिंग मार्क वरती रवी आलाय. कल्पेशचं चांगलं षटक. पहिल्याच चेंडूवर षटका लागल्यानंतर फक्त एकच धाव त्याच्यानंतर खर्च केली. 7 धावा त्या षटकात खर्च केला. धावसंख्या 25. कल्पेशचं चांगलं षटक आणि सर्वांना लागले बियरची चटक. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा हवेत खेळलाय. चेंडू हवेत राहिला. रवी डवला आणि त्याने हा कॅच चांगल्या पद्धतीने पकडला. विकेट डाऊन. रवी डवला आल्या आल्या त्यांनी ठरवलं होतं की आर्यनला बस झालं, आता यापुढे जास्त बियर त्याला देणार नाही. त्याचीच विकेट घेतली रवी डवलाने. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. दर्शन आलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन उनपे ही फोकस करो. एक जबरदस्त बॅटर आहे, काहीतरी करतोय. नेमकं काय? रात्रीपासून तेच चालू आहे त्याचा चिपका चिपकी कार्यक्रम. आणि थोडा सटकावलंय साईडला. काल घुंगरू देखील वाजले होते एकाचे. मागे बघत थडम्याला ऋतिक रायडे. कॅच येऊ नये हो, मी कमरेवरतीच हात ठेवीन. कल्पेश दादाने सांगितलं बाबा जरा ह्याल. पोटला मॅन. रवीचा पुढचा बॉल. ओ वाईट बॉल. पंच वळतील. यस, कांड्यावर मजुरी आहे, आम्हाला पण समजते, पण वाईट द्यावाच लागेल. एवढा वेळ. आणि 2 अंपायर आहे पण ती पगार एकालाच आहे. ओळखा पाहू कोण? चला आपण धावसंख्या बघूया. धावसंख्या झाली ती 26. पुढचा बॉल. मोठा फटका. आता मात्र चेंडूला उडवलाय. गोइंग 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 गॉन. फ्लाय फ्लाय इन द स्काय. थँक्यू. वेलकम कल्पेश दादा भोईर, आपला हार्दिक स्वागत. अजून 2 मारले तर JTC लाईव्ह यांच्याकडून देखील 500. बाबा पगार वाढलाय, सगळी जण पैसे लावतात. कांड्यावर मजुरीच तेवढे आजकाल.
अपॉर्च्युनिटी फ्री ऑफ कॉस्ट. युवांश कल्पेश म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि दिव्यांशी मनीष म्हात्रे म्हणजे म्हात्रे ब्रदर अँड सिस्टर, वेलकम. जबरदस्त स्प्रिंग वाला चष्मा घातलाय. डाय मारली असती तर कॅच भेटली असती किंवा तिथे खड्डा देखील पडला असता. धावसंख्या बघूया किती वाढले आहे. विशू नाराज झालाय, बाकी काही पण बोला. विशू नाराज झालाय. रनआउट. डब्बा गेलाय, बॉटल गेले, कोंबडी गेले, सगळ्या गेल्या हातातून. रनआउट. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये गेले क्वालिटी प्लेयर. विनीत क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व दिले. निशांत म्हात्रे नेहमी सांगतो आपली क्वालिटी आहे. पण डोक्यावर काय आहे त्याच्या? डोक्यावर काय आहे नेमकं विनीतच्या? आय थिंक विशिष्ट प्रकारची ती कॅप आहे. 2012चा हनी सिंग. फनी सिंग झालाय सध्या तो. हनी सिंग. पुढचा बॉल रवीचा. रुमाल पडला तर 500 त्याला. हो, इथे पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न आणि दर्शन म्हात्रेच्या नावावर येईल. किंग फिशर फ्लाय इन द स्काय. षटकार. गोइंग 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 अँड गॉन. इझी. दर्शन किती संघर्ष करताना दिसला त्या बियर साठी. जबरदस्त फटका होता तो. जास्त उचली घेणारा बॉल होता आणि त्याला एक बियर मिळेल. धावसंख्या वाढली आहे झपाट्याने. 39 तरी विशू नाराज असेल. त्याला रनआउट केलंय. पुढचा बॉल. ओ, रायसिंग डिलिव्हरी. बॅटरला सरप्राईज केले या चेंडूने आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय. 5 बॉलची समाप्ती. संदीप सर, तुम्ही पारितोषिक लावलं होतं रवीला. रुमाल पडला का काहीतरी? त्याने रुमाल काढला लगेच. पडला मला वाटते. खिशात काहीतरी वजनदार दिसतंय. राईट साईडला खेचलं गेलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला वन साईडला. रुपेश मोरे चेंडूला गॅदर करतायत. फेकी आकाशात. आज ते गाणं नक्की येणार आहे. षटकार विटकार आल्यानंतर स्ट्रगल झालं. आले तुफान किती, जिद्द ना सोडली. अरे दादा, त्या अगोदर 4 बॉल डॉट केले. ती जिद्द कोण दाखवेल? होळी रे होळी. पूर्णाची बोली. कोणाच्या बॅट मधून निघेल आगीची गोळी. बंदुकीची गोळी. बंदूक टॉस 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 करायचा. जा तुम्ही. टॉसला मला वाटते रे तो बियरचा डब्बा गोल फिरवला पाहिजे. सील फुटणारी बाजू एक जण बोलेल आणि सील पॅक बाजू एक जण बोलेल. बियरचा डब्बा असा टॉस ठेवायला पाहिजे. आज सर्व प्रेक्षकांना आम्ही थोडा हसी मजाक करू. JTC लाईव्ह असलं तरी घरचं चॅनल आहे. तुषार सोनवणे काय आज आवाज बाहेर निघेल की नाही त्यांचा? पण तो तुषार सोनवणे यांचा एक बंधू बघितला होता आपण, गेला वाटते. म्हात्रे ब्रदर्स, त्यांना जेवढी काळजी नाही तेवढी त्याला काळजी आहे म्हात्रे ब्रदर्स शॉपची, म्हणून तो 3 दिवस सुट्टी घेतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाईव्ह आहे. 5वं सीझन आहे. विशाल नाईक सर कांड्यावर मजुरी खुश आहेत. एकालाच आज मजुरी आहे असं सांगितलं आम्हाला. आणि संध्याकाळी सर्वांची एन्जॉयमेंट आहे. साने गुरुजी बी विरुद्ध फॉलो गँग, ह्या दोघांमध्ये मॅच असेल. फॉलो गँग विरुद्ध साने गुरुजी बी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एन्जॉय क्रिकेट आहे, त्यामुळेच युट्यूब द्वारे जुडलेल्या प्रेक्षकांचा आम्ही क्षमा मागतोय. एन्जॉय क्रिकेटचे मॅचेस आहेत, त्यामुळेच मुखामधून जे काय आमचे शब्द बाहेर पडतील ते मनाला लावून घेऊ नका. लावलं तरी चालेल, आज माफ आहे. आयोजकांनी सांगितलंय, लाईव्ह वाल्यांनी सांगितलंय, होळी रे होळी. पूर्णाची बोली. बॅटच्या बॅट मधून निघेल बंदुकीची गोळी आणि संध्याकाळी जलेल
आणि रॅपिड फास्ट मध्ये संदीप गावंड सर -2 साने गुरुजी स्पोर्ट्स बी विरुद्ध फॉलो गँग दोन्ही टीमचे कॅप्टन ने या लवकर या. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. हा बघू शकता तुषार सोनवणे यांचा बंधू आलाय. मला वाटतंय की टॉस लावण्याआधी दोघांना एक एक बेअर पाजायला पाहिजे. दोघांमध्ये एकच म्हणजे आहे, हलत डुलत similar, येतील ते. एप्रिल महिना. ओ माय गॉड, आकाश रिपड आलेत की काय? आकाश राऊत, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात फिरलो, खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच, आणि आमचे कॅप्टन देखील जुनेच आहेत. आकाश फॉलो गँगचे कॅप्टन भावेश मात्रे आहेत आणि मी विनंती करतोय पत्रकार निवेदक आमचे मित्र भरपूर प्रगती यशाचं शिखर ज्यांनी गाठलंय ते कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. संदीप आय सर, थिंक हा जे नाणं दिले ते मला वाटते की 150 वर्ष पुराणा आहे. संदीप सर, फॉलो गँगचा अर्थ काय नेमका, तो अर्थ तुम्ही जाणून घेतलात आज भावेश मात्रे यांच्याकडून, तर बरं वाटेल सर्वांना. नेमका फॉलो का म्हटलं जाते फॉलो गँग? आकाश टॉस साठी आलेले आहेत. कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 3 ओव्हरचा मॅच. साने गुरुजी बी टीमचे कॅप्टन आहेत ते काटा, त्यांचा काटा आलाय, ते टॉस जिंकलेत. काटा आलाय, होळी चषकाला टाटा बाय बाय करायचा आहे. निर्णय काय? निर्णय सांगतो तुम्हाला. निर्णय सांगतात होळी चषका करता. मला वाटते 5 वाजेपर्यंत शुभेच्छा कॉमेंट्री असेल. त्यांनी पण केली. लवकर कसा सांगा, बसलाय? लवकर सांगा. भावेश येत नाही, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच वळूया. मॅच कल्पेश- त्या ठिकाणी सुरू झालाय. कल्पेश यांनी 3 षटकार ठोकले तर शुभम मात्रे यांच्याकडून 1000 इनसाइड एज, परंतु नाही. डॉट बॉल आहे आणि डॉट बॉलने 2 बॉल 4 रन, म्हणजेच 22चा नेमकं बॉलरला द्यायचा का? दर्पण मात्रे बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ यो वेगळा शॉट. अरे दादा, हे शॉट तू काही शिकला? मस्त मारलाय, पण एक नंबर. अंपायर काय आहे? षटकार. मला वाटतं तुम्हाला काय वाटलं, व्यायाम करतोय अंपायर? नाही, अंपायरने एक वेगळी ऍक्शन केली. नो तर नाही, परंतु कवायत सारखी ऍक्शन केली. 6 धावा आल्या. 6 धावेनिशी धावसंख्या पोहोचली 10. ललित भोईर सरांची इच्छा आहे की आगरीमध्ये आपण कॉमेंट्री करू त्यांच्यावरती. सात रन झाले. सोनावणेने 10 लिहिलेत. जास्त प्रेम आहे कल्पेश मात्रेवर. हो, मोठा पटका खेळायचा होता बॅटर कल्पेशला. लेग बाईचा इशारा येतोय. गलीच्या दिशेने चेंडू गेलाय, पायावर चेंडू आदळला. पंच पहिल्या बॉलवरती एकच होता ना. सोनावणेनी चौकार लिहिलाय. पगार 4 पटीने वाढेल वाटते त्यांचा, म्हणून चौकार लिहिलाय की काय. धावसंख्या 8. जितेंद्र दादा पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था केली. आणि टॉस बॉक्समध्ये बघू शकता ओम साई ट्रॅव्हल्सचे सर्व त्यांचा बॅनर देखील आहे. वेलकम जितू दादा, आपलं हार्दिक स्वागत. विकेट गेलाय मैदानाच्या आतमध्ये. OUT आउट. बेचाळीस जिंकायला आहे. 42. थँक्यू. रमजान पण चालू आहे, तर तो आज हल्ला का हल्ला तो येऊ द्या मुखातून 2-4 षटकार. येस विशाल नाईक सर, ऐकायचं हल्ला हल्ला षटकार. ऋतिक नवीन बॅटर आलाय, तावा मध्ये आलाय तो. हो, पंच इशारा करतायत. दोन्ही हात हलवलेत.
खुले करतायत हात. कसला इशारा आहे नेमका हा? डॉट बॉलचा डेड बॉल असेल सर. मला असं वाटतं होळी चषकामध्ये सगळे आता विसरलो क्रिकेट मधलं. ऋतिक तयार. हो प्ले डॉईंग होऊ शकला असता. बॅटच इनर एज लागलंय. दर्शननी मला वाटतंय रे मुनालचा रुमाल ढापलाय की काय. हेमंत पाटील असतं तर तिथे म्हटलं असं रुबी कट. ते मला काय समजलं नाही अजून रुबी कट काय असतं. रुबी म्हणजे एक हिऱ्याचा प्रकार असतो तेवढं मला माहिती आहे. लाल लाल कलरचा चायनीज कट रुबी कट. धावसंख्या किती आहे बघूया ते विचारतात. धावपळकावर 10. 12 बॉल 32 ची गरज. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. संदीप गावंड काय बोलाल. हेमंत पाटीलचा डायलॉग मारताय सध्या अक्षय साठम. कॉंग्रॅच्युलेशन. डायलॉग मारलाय तुम्ही मित्र तुम्ही. खरबूजा को देखे खरबूजा रंग बदल रहा है आज. तुषार सोनवणे भी आज रंग बदल रहे. तुषार सोनवणे आणि त्यांना काय पाहिजे तर शालीमारची बिर्याणी. 7 नंतर रंग बदलणार आहे त्यांचा. दशरथ दादा त्यांचे जबरदस्त फॅन आहेत. शालीमारची बिर्याणी नाव त्यांनीच दिले आणि नाव कुठेतरी आमचं व्हायरल झालं त्यांच्यामुळे. आजकाल चालते 1 पीस बिर्याणी पण राजवलीला गेल्यावर 1 पीस बिर्याणी. शेपूची भाजी गवारची भाजी. बघितलं होतं राजवलीला एकदा मॅच होती. बिर्याणीचा मोठा बॉक्स एवढूसा 1 पीस आणि 3 बटाटी. पहिल्यांदाच अशी बिर्याणी बघितली. मग नाव ठेवलं 1 पीस बिर्याणी म्हणून त्या बिर्याणीचं नाव 1 पीस. अंकित आलाय बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 32 ची गरज. चला आता सिरियस सिरियस ऑनली क्रिकेट. काल 12 मध्ये 32. ॲम्ब्युलन्स मध्ये सिरियसनेस काय होता तो अजून चर्चा चालू आहे. सूरज 108 त्यालाच माहित आहे त्यानेच लावले वाट. पुढचा बॉल अंकितचा. कल्पेश करता ब्लॉक मधला चेंडू ड्राईव्ह केला आर्यन आहे. हवेली चांगली फिल्डिंग आणि रनआउटची संधी परंतु नाही. बॉल विशूने सोडलाय. असा बॉल सोडलाय की बघतच राहिला. काय बोललाल. या विशूने थोडीशी चुकी केली. 1 धाव तर मिळाले बॅटरला. एका धावांची धावसंख्या पोहोचली ती 11 वर. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 11 मध्ये पाहिजेत 31 धावा. आणि नवसाचा बकरा तुम्ही मिस करतायत समीर यांना. काका काल आले होते ते आज इथे नाही आहे. ते जाऊ दे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे बकरे आहेत ते आहेत ना नक्की जागेवर. ते चंद्रपाड्यात आहेत. कोसबाटे बकरे. कोचपाटे ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं. चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने जाऊन हा झेल टिपलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. ऋतिक मात्र होतच बाद. संकटामध्ये सापडलेली आहे सध्या ही गावदेवी स्पोर्ट्स. बाकी पाड आहे ही टीम. धावसंख्या 11. 10 मध्ये पाहिजेत 31. थँक्यू. खतरनाक खेळाडू चिन्नू या ठिकाणी दाखल झालेत. खतरनाक जर्सी RCB ची. जबरदस्त. आज विस्फोटक फलंदाजी करतील. कोण. चिन्नू. तुम्हाला कसं माहित. सोनवणे साहेबांनी नुकताच भविष्य बघितलं. सोनवणे मला वाटते पोलीस व्हायला हवे होते कारण की जास्तीत जास्त सोनवणे पोलीस आहेत. इकडे कॉमेंटेटर बनलाय. चांगलं आहे. चला वळूया मॅच कडे. आता 10 मध्ये पाहिजेत 31 धावा. अक्षय सिरियस घे यार. तुम्ही सिरियस होते काल वज्रेश्वरीला. 10 मध्ये 31 पाहिजेत कल्पेश. रागाने बघतात दोन्ही बॅटर आपल्याकडे. रवी डवला या चेंडूला चुकतोय. बॉल हुकवला हेच म्हणावं लागेल. रवी डवला त्याचा इरादा होता बॉल उडवायचा. फॉलो बॉय झाल्यात. एकमेकांना फॉलो करा. निखिल पाटील यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता लाभले आणि ते दाखल झाले. हितेश त्यांच्यासोबत आपण बघतायत. प्रसाद यांना इनसाइड एज. ओ घुटना टेकवलाय फिल्डरने. वय झालंय असं वाटते. 1 रनने धावपळक पुढे येते 12च्या घरात.
चेतन केदारनाथ पाटील यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या आमच्या मुख्य मंचावरती गाडी सावलीत लावून. चेतन उपस्थित होत आहे. चेतनचे पाटील त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. कल्पेश मात्र तयार आहे. तो कडक 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 बेधडक सिक्सर. थँक्यू. जबरदस्त षटकार येत आहेत. म्हणजेच धावसंख्या जर आपण बघितली तर 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 18. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. दीक्षित हे सुद्धा उपस्थित होत आहेत. परंतु जय मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक निलेशजी चव्हाण साहेबांकडून आजच्या दिवसात जी भोजनाची व्यवस्था आहे ती त्यांच्याकडून झाली. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. एक चांगले उद्योजक आहेत. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वा चेतन केदारनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचा सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहे. वेलकम चेतन पाटील, आपलं हार्दिक स्वागत. ओ दांडी दांडी आणि दांडी दांडी गोल, विकेट डाऊन. थँक्यू सो मच डीजे युवराज. अक्षय साठम यांचं आवडतं गीत लावल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. कुणाल मडके नवीन बॅटर आलेत. सबसे हटके कुणाल मडके. किती मडके पडतील? भडके. आगरी भाषेत कसे बोलला असतं त्यांना तुम्ही? काय जमत नाही, आपण बघू, ट्राय करू. आय लाईक कुणाल. सर अजय सरसर फरफर पाल असं मृणालनी सांगितलंय. अजय कॅमेरामॅन आहेत आमचे. मग समेश मोरे हमको किस लिए बैठा है. 6 मध्ये 24 पाहिजेत. मोठा पटका, चेंडू हवेत आहे. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेपर. डोलदार वजनदार षटकार. पुन्हा एकदा खेचलाय, पुन्हा एकदा टोकलाय, षटकार. बिगी बिगी. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाव पळकावर धाबा लागल्या जातात. 24. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. मॅच बनवलाय बॅटरने. मयूरला आपण बघतोय, नुकताच विवाह झालाय त्यांना. वजन वाढले त्यांचं मला वाटते आज या स्पर्धेमध्ये. वेलकम मयूर. पहिली युट्यूबची लिंक त्याने आपल्या बायकोला पाठवली की ब्रिझर बॉयची टुर्नामेंट आहे, तू बघ. 1 महिन्या अगोदर कुमार होता, 1 महिन्यानंतर श्री झाला. एवढा अंतर आहे त्याच्यामध्ये. 5 मध्ये पाहिजे 24, 5 मध्ये 18. चालेल. पुन्हा मोठा पटका खेळला जातोय. चेंडू मिडॉन मध्ये, डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चुकतोय. दुसरा क्षेत्ररक्षक सुद्धा चुकतोय आणि या 4 धाव मिळत आहेत. हाफ तिघांना बिअर वाटावी लागेल. चौकार. म्हणजेच 500 ml चा डब्बा आहे आणि मला वाटते आता एकाला 200 आणि याला 100 ml. बाबा तू पण घे. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 28 वर. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 14. आता मॅच बनवलाय गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमने. 4 बॉल 14 ची गरज. 4-14 आणि मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल रवी डबलाने फुल टॉस करून खेळलाय. पुन्हा एकदा हरियर आलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग परंतु पुन्हा एकदा धावल्यात. हुलकावणी दिली होती एकमेकांना. 2 धावा. जबरदस्त गरमी आहे तरी सुद्धा खेळाडू चांगला खेळ करतात. 3 मध्ये पाहिजेत 12 धावा. 2 मोठ्या पटक्यांची गरज आहे आणि रवी डवला या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, ते त्याला दाखवावं लागेल. 3 मध्ये पाहिजेत 12. एकूण धावसंख्या सध्याच्या घडीला झाली आहे ती धावसंख्या धावपळकर आहे ती 30 धावा 30 रन्स. 12 धावांची गरज. 3 बॉल 12. तुषार सोनवणे यांचं आज थोडंसं लक्ष दुसरीकडे दिसतंय.
मोबाईल मध्ये व्हिडिओ बघतायत ते. पुढचा बॉल एज अँड टेकन जमिनीवर कोसळत होते. आउट. आउट. विकेट डाऊन. गॉन. दाराशी आहे शिमगा. काल एकाच्या दाराशी तोंडगा पण आला होता. थँक्यू संदीप सर. काल तुम्ही बघितलं होतं दाराशी तोंडगा पण आला होता. रजनी क्रिकेट मॅच मध्ये ऋतिक रायडे आलेत. वजनदार खेळाडू आहेत. वजनदार खेळाडू आहेत. 2 मध्ये पाहिजेत 12. 12 मारतील. 2 मध्ये 12. ऋतिकला हिरो बनण्याची संधी. ऋतिकला 2 बिअरची संधी आणि ऋतिकला मॅच जिंकण्याची संधी. मॅच जिंकलं तर मला वाटतंय दशरथ पाटील सर सांगतात एक वेळ घरात मैत झालं तरी चालेल पण ही टुर्नामेंट सोडू नका. तसं मॅन ऑफ द मॅच सोडता कामा नये. 2 बॉल 12 ची गरज आहे. किती मोठी स्पर्धा आहे त्यामुळेच 4 व्हीलर गाड्या घेऊन लोक या ठिकाणी आलेत. आता ऋतिक धावबाद होण्याची शक्यता. इथे धावबाद झालाय कुणाल मडके. काय पिया कुछ नाही ग्लास थोडा बाडाना. विदाउट ग्लास आउट. आणि प्लेयर बघा मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय. जास्तीत जास्त नॉट आउट हा खेळाडू आहे. गावदेवी वाकीपाडामध्ये असता तो ओपनिंगला घेतला असता पण तो आता फक्त लास्ट बॉल उरला आहे बाबा. एखादा डब्बा एखादी बियर भेटली तर भेटली. आणि जेव्हा शेवटचा बॉल असेल तेव्हा गोलंदाजाने कॉम्प्रो केला बाबा. अडीच अर्धा अर्धा एकदाच भेटू लास्टला मांडवाच्या मागे तर होईल काहीतरी. चांगला मॅच बनवला होता. 3 मध्ये 12 पाहिजे होते. आता लगातार 2 विकेट गेलेत. आता एकामध्ये पाहिजेत 12 धावा. धावसंख्या धावपळकर 30. जेटीसी द्वारे हे थेट प्रक्षेपण होतंय. आणि या 12 धावा दिल्या गोलंदाजाने तर जेटीसी द्वारे त्याला देखील 3 बियर. जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे एक चांगले दिलदार व्यक्तिमत्व आहेत. दर्पण म्हात्रे कशाला गेले आतमध्ये. हार्दिकने काहीतरी सांगितलं होतं मगाशी. आग लगा देगा आग लगा देगा आग लगा देगा. आणि इथे विनीतला अजून धावायचं का. रन रेट वरती फरक पडू शकतो पुढच्या मॅच मध्ये. रन रेट वरती देखील विचार केला जातोय. मॅच झाले ऑन करायचं आहे. टॉस झालेला आहे. मला वाटते साने गुरुजी संघाने टॉस जिंकलाय. आकाश रिपट. निर्णय काय फिल्डिंगचा. चला लगेच या. सर्वात मला वाटते जास्त हाईट आहे आकाशची. त्याच्यानंतर बाकीचे इतर खेळाडू टेंबा बहुमा यांची आठवण करून देतात. आकाश जॉन बनेगा डॉन. चला मॅन ऑफ द मॅच.